आयुर्वेद या शब्दाची व्युत्पत्ती आहे आयुषोवेदः, म्हणजे आयुष्याविषयी सांगणारं शास्त्र. आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद असं मानलं जातं. आयुर्वेदाची मुख्य 2 प्रयोजनं वर्णन केलेली आहेत. त्यातलं पहिलं आहे स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम, दुसरं आहे व्याधितस्य परिमोक्षः. स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम याच्यामध्ये अपेक्षित असं आहे की जो स्वस्थ व्यक्ती आहे त्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं अथवा वृद्धिंगत करणं यासाठी काही आयुर्वेदिक उपचार पद्धती किंवा दिनचर्या, ऋतुचर्या असा सल्ला आपल्याला आयुर्वेदामध्ये दिलेला आढळतो. दुसरं आहे व्याधितस्य परिमोक्षः, म्हणजे जो व्याधित आहे, ज्याला काही रोग झालेला आहे, त्याची आयुर्वेदीय दृष्टिकोनातनं निदान करून चिकित्सा करणं, ज्याच्यामध्ये आयुर्वेदाचा मुख्य सिद्धांत दोष धातू मल यांचा विचार केला जातो. त्यामध्ये दोष म्हणजे त्रिदोष, वात पित्त कफ, सामान्यतः हे शब्द सगळ्यांनी ऐकलेले आहेत. 7 धातू आणि 3 मल यांच्यातील साम्य प्रस्थापित करून त्याच्या अनुषंगाने चिकित्सा करून व्याधिताला व्याधीपासून मुक्त करणं असं आयुर्वेदाचं दुसरं प्रयोजन आहे. आयुर्वेदामध्ये चिकित्सेच्या दृष्टिकोनातनं प्रामुख्याने 8 अंगांचा उल्लेख आहे. ती आहेत काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, दंष्ट्रा, जरा आणि वृषाण. ह्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो हे मी आता त्याचा सामान्य परिचय होण्याच्या दृष्टीने थोडक्यात सांगते. काय चिकित्सा म्हणजे कायाग्नी, देहाग्नी याची चिकित्सा, ज्याला आपण आत्ताच्या परिभाषेमध्ये जे काम फिजिशियन करतो ते असं म्हणू शकतो, त्याच्याशी हे सिमिलर आहे. बाल म्हणजे लहान बालकांची चिकित्सा, ग्रह म्हणजे ग्रह चिकित्सा, ज्याच्यामध्ये रुग्णाच्या व्याधीमध्ये काही ग्रहांच्या परिणामांचाही अभ्यास केला जातो आणि तशा प्रकारचा विचार करून किंवा कोणत्या ग्रहावर कोणती वनस्पती तोडावी अशा प्रकारचा ग्रहांच्या अनुषंगिक विचारही आपल्याला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतो. त्या सगळ्याचा विचार हा ग्रह चिकित्सा या अंतर्गत केला जातो. ऊर्ध्वांग म्हणजे आपल्या जत्रूच्या ऊर्ध्व, म्हणजे सामान्यतः त्याच्यामध्ये कान, नाक, डोळे अशा प्रमुख ज्ञानेंद्रियांचा समावेश होतो. या ज्ञानेंद्रियांच्या संदर्भातली जी चिकित्सा आहे त्याचा विचार आयुर्वेदाने ऊर्ध्वांग चिकित्सेमध्ये केलेला आहे. त्यानंतर आहे शल्य चिकित्सा, ज्याला आत्ताच्या परिभाषेमध्ये आपण सर्जरी असं म्हणू शकतो. दंष्ट्रा म्हणजे विविध प्रकारचे विषारी किटाणू चावून त्याने जो उपसर्ग होतो त्याची चिकित्सा, ज्याचा विचार अगदतंत्र किंवा विषचिकित्सा या पद्धतीत केला जातो. त्यानंतर जरा म्हणजे वृद्धत्व येणं किंवा शरीरामध्ये वृद्धापकाळामुळे जे काही बदल होतात त्यांचा शरीरावर होणारा परिणाम रोखून धरणं, याला जेरियाट्रिक्स असं आजकालच्या परिभाषेमध्ये त्याच्याशी आपली ती संकल्पना जेरियाट्रिक्सची आणि जरा या चिकित्सेची संकल्पना ही आपल्याला सारखी म्हणता येईल. त्यानंतर एक आहे वृक्ष चिकित्सा, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने इनफर्टिलिटीचा विचार केला जातो. या 8 अंगांच्या अनुषंगाने आयुर्वेदीय चिकित्सा केली जाते. सध्याच्या पूर्वी ह्या सर्व चिकित्सांचा जी शिक्षण पद्धती होती ती गुरुकुल पद्धतीने शिकवलं जायचं. आता आपण हे सर्व एक विषय या दृष्टिकोनातनं आपल्या आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमामध्ये शिकतो, पदव्युत्तर शिक्षण घेतो. त्यावेळी आपण त्या विषयातले विशेष तज्ज्ञ होतो आणि ह्याच 8 अंगांच्या दृष्टिकोनातनं आपण आयुर्वेदामध्ये स्पेशलायझेशन आहे असं म्हणू शकतो. हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं की सर्वसामान्यांच्या मनात हा प्रश्न असतो की जसे ॲलोपॅथीमध्ये फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, डायबेटॉलॉजिस्ट तसे आयुर्वेदामध्ये असतात का? तर नक्कीच आयुर्वेदामध्ये पण स्पेशालिटी शिक्षण आणि स्पेशालिटी प्रॅक्टिस किंवा स्पेशलायझेशन हे आहे. आजीबाईंच्या बटव्यामधल्या औषधांचा काही विशिष्ट व्याधींमध्ये म्हणजे आजारांमध्ये काही एका लिमिटपर्यंतच वापर होऊ शकतो. त्यानंतर मात्र त्या व्याधीचा समग्र अभ्यास म्हणजे सखोल अभ्यास असणाऱ्या दोष धातू मल असा जो आपण सुरुवातीला आयुर्वेदाचा सिद्धांत सांगितला त्या सिद्धांतानुसार त्या व्याधीचं निदान करून त्या आजाराची अवस्था काय आहे त्यानुसारच औषधं देण्याची गरज असते. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आजीबाईच्या बटव्यातनं किंवा सुपरिचित असलेल्या आयुर्वेदिक औषधांनी चिकित्सा केली म्हणजे आयुर्वेदीय चिकित्सा झाली असं होत नाही. कारण त्यावेळी आयुर्वेद
आयुर्वेदाच्या दोषधातू मल किंवा व्याधीच्या विविध अवस्थांचा जो आयुर्वेदीय दृष्टिकोनातून विचार आहे तो या बाबतीत केला जात नाही. त्यामुळे जे एकच औषध सर्वांना असं यामध्ये समाविष्ट करता येत नाही. त्याचं मुख्य कारण असं असतं की प्रत्येक रुग्णामध्ये त्याला झालेल्या आजाराची कारणं, त्याची प्रकृती, त्याची त्यावेळच्या आजाराची अवस्था याच्यानुसार निदान करून योग्य ते औषध निवडल्यास उत्तम प्रकारे त्या रुग्णाला उपशय म्हणजेच बरं वाटतं. आणि यासाठी तज्ज्ञ आयुर्वेद चिकित्सकाचीच गरज असते. केवळ घरगुती किंवा इतरांच्या अनुभवातून आलेल्या गोष्टींनी याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट्स मिळू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही आयुर्वेदीय तज्ज्ञ बऱ्याचदा रुग्णानुरूप, त्याच्या प्रकृतीनुरूप किंवा त्यावेळच्या ऋतूनुसार अशा सगळ्याच गोष्टींचा विचार करून काही बाजारात उपलब्ध औषधं वापरतात. अन्यथा विशेष प्रकारचा असा काही योग गरजेचा असेल तर स्वतः बनवलेली औषधं अशा वेळी रुग्णांना देण्याचा प्रघात आहे. त्याचे मुख्य कारण की रुग्णानुरूप चिकित्सा केली असता उपशय हा लवकर आणि उत्तम तऱ्हेने मिळतो. आयुर्वेदाविषयीच्या गैरसमजांमध्ये पहिलं आपण मुद्दा मेन्शन करायला पाहिजे की कडू औषधं घ्यावी लागतात असं रुग्णांचं म्हणणं असतं आणि कडू असेल तर घेणार नाही औषध, अशा प्रकारचेही काही पेशंट सांगतात. परंतु त्याविषयी मी असं सांगू इच्छिते की आजकाल नवीन कंपन्यांनी ज्या औषधीकरणमध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत आणि त्यामुळे नवीन प्रकारच्या गोळ्या, ज्याला कोटिंग असतं, अशा प्रकारच्या गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे कडू औषधं घेण्याचा प्रश्न पूर्वीपेक्षा खूप सोपा झाला आहे. त्या व्यावहारिक सुवर्णमध्य साधून रुग्णाला काय प्रकारे औषध घेता येईल की जेणेकरून त्याला ते सोपं पडेल घ्यायला, असा उपाय नक्कीच वैद्य त्याला सुचवू शकतात. सर्रास कडू औषध घ्यावंच लागतं असा काही नियम नाही. अनेक औषधांचे पर्याय आता उपलब्ध आहेत. आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नसतात हा एक दुसरा गैरसमज आहे. आयुर्वेदिक योग्य पद्धतीने जे आपण मूळ सिद्धांतानुसार दोषधातू मल निदान करून जी चिकित्सा घेतो ती चिकित्सा किती काळ घ्यावी, म्हणजे किती दिवस, किती महिने किंवा किती वर्ष ते औषध घेतलेलं चालतं याविषयीचे निश्चित उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतात. त्यामुळे कोणते आयुर्वेदिक औषध साईड इफेक्ट नसल्यामुळे कोणतेही औषध कितीही काळ कोणीही घेत राहावं अशा प्रकारे नक्कीच ती चिकित्सा नाही. आयुर्वेद हे एक मूळ सिद्धांतावर आधारित रुग्णाच्या आजाराचं निदान करणारं शास्त्र आहे. त्यामुळे त्याचा संपूर्ण शास्त्रोक्त विचार करूनच आयुर्वेदिक औषधांचा वापर करणं गरजेचं आहे. अर्थात याविषयीचा सल्ला तुम्हाला वैद्यांकडूनच मिळू शकतो. दुसऱ्या एखाद्या रुग्णाच्या अनुभवातनं आलेलं औषध पूर्णतः उपयोगाचा आहे किंवा नाही आणि ते किती काळ तुम्ही घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि त्रास होणार नाही, हे सुद्धा आयुर्वेदाचा अभ्यास केलेल्या तज्ज्ञच ठरवू शकतो. आयुर्वेदाविषयीचा तिसरा मोठा गैरसमज असा आहे की आयुर्वेदिक औषधं घ्यायची म्हणजे खूप जास्त पथ्य पाळावं लागतं. तर त्याच्याविषयी मी असं सांगू शकीन की आजाराची जी काय अवस्था आहे त्यानुरूप काही आहाराचे नियम म्हणजे खाण्यापिण्याचे नियम हे सांगणं गरजेचं असतं. कारण त्याशिवाय रुग्णामध्ये म्हणजे पेशंटमध्ये त्या औषधाचा तसा उपयोग दिसून येत नाही. दुसरं असं की जो आपला आयुर्वेदाचा मूळ सिद्धांत दोषधातू मल, तर त्यापैकी कोणता दोष वाढला आहे तर त्यामुळेच तो व्याधी मुळात आजार निर्माण झालेला असतो. तो दोष परत अजून वाढू नये यासाठी पथ्य सांगणं म्हणजे त्या दोषाला वाढवणाऱ्या काही गोष्टी खाण्यामध्ये पूर्णतः टाळणं किंवा पूर्ण बंद करणं हे गरजेचं असतं. आजाराचं स्वरूप जितकं गंभीर असेल तितकं जास्ती काळ ह्या नियमांचं पालन करावं लागतं. मात्र सर्रास पूर्ण आयुष्यभरच त्या गोष्टी पाळाव्या लागतात किंवा त्या खाण्यापिण्याच्या गोष्टी बंद ठेवाव्या लागतात इतकं कडक पथ्य आजार गंभीर असल्याशिवाय सांगण्याची आवश्यकता येत नाही. आणि विविध वेळी चिकित्सा करताना वैद्य त्यामध्ये आहाराच्या अनेक गोष्टी ज्यांच्यावर सुरुवातीला बंदी असेल त्यानंतर कधी खायला परवानगी आहे हे सुद्धा सांगत जातात. त्यामुळे पथ्याविषयीचा एवढा भाऊ करण्याची गरज नाही असं मला वाटतं. आयुर्वेदाविषयीचा अजून एक गैरसमज म्हणजे इमर्जन्सी किंवा अत्यंत गंभीर आजारांवर आयुर्वेदिक उपचार उपलब्ध नाहीत असाही आहे. परंतु याविषयी
याविषयी मी असं सांगू शकीन की आजकालच्या भरपूर मोठ्या प्रमाणात इमर्जन्सीमध्ये सुद्धा आयुर्वेदिक उपचार केले जातात. अनेक तज्ज्ञ कॅन्सर, हृदयरोग, डायबिटीस अशा अनेक गंभीर व दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांवर उत्तम उपचार करताना आपल्याला दिसतात. याविषयीचं आयुर्वेदिक औषधांविषयीचं संशोधनाचे पेपर्सही इंटरनेटवर उपलब्ध आहेत व मोठ्या प्रमाणात नवीन नवीन औषधं पूर्वीच्या ग्रंथात उल्लेख केलेल्या औषधांसहित त्यांचा विचार करून काही नवीन औषधांची निर्मिती सुद्धा विविध औषधी कंपन्या संशोधनाद्वारे करीत आहेत. त्यामुळे आयुर्वेदिक औषधे गंभीर व दीर्घकालीन चालणाऱ्या आजारांवर सुद्धा प्रभावीपणे उपचार करू शकतात असं आता दिसून येतंय आपल्याला. गंभीर आजारांवरच्या आयुर्वेदिक उपचारांमध्ये अजून एक मला वाटणारी अडचण अशी की गंभीर आजारांसाठी पुष्कळ दिवस उपचार जे घ्यावे लागतात, तर त्याच्यामध्ये औषधांबरोबरच पंचकर्माचाही समावेश करावा लागतो. पंचकर्म ट्रीटमेंट ज्या असतात त्या अनेक दिवस घेतल्यास कंपॅरेटिव्हली बऱ्याच खर्चिक होतात. या खर्चिक पंचकर्मच्या उपचारांना अजूनही आपल्या इथे इन्शुरन्स किंवा मेडिक्लेमचा म्हणावा तसा पूर्ण सपोर्ट नाही. काही ठिकाणी रिएम्बर्समेंट किंवा त्या इन्शुरन्समध्ये त्याचं कव्हरेज असतं, परंतु रुग्णाला ॲडमिट करून ह्या प्रोसेसेस केल्या जातातच दरवेळी असं नाही. OPD बेसिसवर होतात आणि त्याचा इन्शुरन्समध्ये समावेश नसल्यामुळे या खर्चिक उपचारांना काही वेळा रुग्णांना अडचणी निर्माण होतात. हर्बल प्रॉडक्ट्स ह्याचं सध्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये प्रचलित आहेत आणि बरेच जण त्याचा वापर करतात. परंतु हर्बल प्रॉडक्ट वापरला म्हणजे ती आयुर्वेदिक चिकित्सा होत नाही. केवळ वनस्पती किंवा वनस्पतींची औषधं, काढे हे वापरणं, ह्याला आपण हर्बल चिकित्सा म्हणलं तरी आयुर्वेदिक चिकित्सा म्हणू शकत नाही. ज्यावेळी दोष धातू मल या आयुर्वेदाच्या मूळ सिद्धांतांचा विचार करून आपली जी काय तक्रार आहे त्याचं निदान करून त्याच्याशी योग्य अशा वनस्पतींचं काही प्रिपरेशन, मग तो काढा असेल, गोळी असेल किंवा काही फेसपॅक सुद्धा असेल, ते जेव्हा आपण वापरू तेव्हाच त्याला आयुर्वेदीय चिकित्सा असं म्हणता येईल. केवळ वनस्पती वापरली म्हणजे आयुर्वेद असं नव्हे. आयुर्वेदाच्या मूळ निदानाच्या सिद्धांतांना धरून जे काही केलं जाईल त्यालाच आपण आयुर्वेदिक चिकित्सा असं म्हणलं पाहिजे. गेले अनेक वर्ष मी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते. त्याआधी मी आयुर्वेदाची विद्यार्थिनी होते. तेव्हापासून मला आयुर्वेदाच्या या वैशिष्ट्यांचा खूप अभिमान आहे. त्याच्यामधलं एक वैशिष्ट्य म्हणजे रसायन चिकित्सा, ज्याला आपण टॉनिक या सर्वसामान्यांना कळणाऱ्या नावाभिधानाने उल्लेख त्याचा करू शकतो. परंतु टॉनिक इतका संकुचित विचार रसायन चिकित्सेचा नाही. त्याचा खूप मोठा व्यापक विचार आयुर्वेदाने केलेला आहे, ज्याच्यामध्ये व्याधी होऊच नये ह्याचा विचार, व्याधी झाल्यानंतर चिकित्सा झाली की त्या व्याधीच परत होऊ नये, ज्याला अपुनर्भव चिकित्सा म्हणतात, त्यासाठी रसायन देण्याचा विचार, अशा अनेक पद्धतीने रसायन चिकित्सेचा विचार आयुर्वेदामध्ये केला जातो. जो माझ्या मते अपुनर्भव चिकित्सा किंवा रसायन चिकित्सा हे एक आयुर्वेदाचं खूप मोठं बलस्थान किंवा वैशिष्ट्य असं आपल्याला म्हणता येईल. आयुर्वेदाच्या मुख्य प्रयोजनांमध्ये आपण स्वास्थ्य रक्षणम हे जे प्रयोजन सांगितलं, म्हणजे स्वस्थ किंवा आजारी नसलेल्या व्यक्तींना स्वस्थच ठेवणे किंवा त्यांचं स्वास्थ्य इम्प्रूव्ह करणे, हे पण एक आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण दिनचर्या आणि ऋतुचर्या या दोन गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. दिनचर्या म्हणजे दिवसभरामध्ये आपला दिनक्रम कसा असला पाहिजे, कोणत्या वेळी आहार घ्यावा, किती घ्यावा, कसा घ्यावा, आणि ऋतुचर्या म्हणजे वेगवेगळ्या सीझनमध्ये म्हणजे ऋतूंमध्ये आहारामध्ये किंवा आपल्या राहणीमानामध्ये आपण कुठल्या प्रकारचे बदल करावेत याच्याविषयी जे आयुर्वेदामध्ये सविस्तर वर्णन आहे ते आपण जितकं जास्तीत जास्त स्वीकारू किंवा त्याचा आपण आपल्या वागण्यामध्ये अंतर्भाव करून घेऊ, तितकी आपली हेल्थ इम्प्रूव्हमेंट नक्की होताना दिसते. आणि हे एक आयुर्वेदा व्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये विचार न केला गेलेला असं आयुर्वेदाचं वैशिष्ट्यपूर्ण बलस्थान म्हणता येईल. त्याचप्रमाणे दुसरं असं आहे की आयुर्वेदीय चिकित्सा ही फार काळ घ्यावी लागते. तर तसे नसून आयुर्वेदीय निदानानुसार, म्हणजे आपण जो मूळ सिद्धांत आयुर्वेदाचा सांगितला, दोष धातू मल, या सर्वांचा योग्य तो विचार करून निदान करून घेतलेल्या औषधांमुळे फार कमी वेळात आणि फार प्रभावी पद्धतीने आयुर्वेदिक औषधांनी आपल्याला उत्तम उपशय मिळू शकतो.
आयुर्वेदाच्या बलस्थानांचा विचार करताना मला अजून एका विषयाचा उल्लेख नक्कीच करायला आवडेल. केरळमध्ये किंवा साऊथ इंडियामध्ये आयुर्वेदीय पंचकर्म किंवा आयुर्वेदीय चिकित्सेला जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोकाश्रय आहे तेवढा अजूनही महाराष्ट्रात दिसून येत नाही. तो एका बाबतीत, ती म्हणजे अस्थिभग्न चिकित्सा, ज्याला फ्रॅक्चरची ट्रीटमेंट म्हणतात. महाराष्ट्रामध्ये अजूनही माझ्या मते अनेकांना हे माहिती नाही आहे की फ्रॅक्चर झाल्यानंतर प्लास्टर घालून त्याची जी फ्रॅक्चरची ट्रीटमेंट केली जाते तशी त्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण बदल करून प्लास्टर घालून, मात्र प्लास्टरच्या बरोबरीने काही स्नेहकल्पना म्हणजे तेलांचा वापर करून अस्थिभग्नाची चिकित्सा खूप मोठ्या प्रमाणात आयुर्वेदानुसार केली जाते. त्याची 2 वैशिष्ट्ये सांगता येतील. ती म्हणजे प्लास्टर काढल्यानंतर जे फिजिओथेरपीच्या वेळी पेशंटना तीव्र वेदना होतात त्या वेदनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणातला फरक हा जर आयुर्वेदिक पद्धतीने सुरुवातीपासून फ्रॅक्चरची ट्रीटमेंट घेतली असेल तर दिसून येतो. याविषयी मी स्वतः सुद्धा माझं ॲक्सिडेंट नंतरच्या फ्रॅक्चरमध्ये नक्कीच अनुभव घेतलेला आहे, म्हणून मी हे जरूर म्हणून सांगते आहे. महाराष्ट्रामध्ये अजूनही खूप कमी प्रमाणात फ्रॅक्चरसाठी आयुर्वेदिक तज्ज्ञाकडे जाऊन आयुर्वेदीय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने चिकित्सा घेतली जाते. तर मी नक्कीच असं सांगेन की त्याचा खूप चांगल्या प्रमाणात स्नायूंचं बळ टिकवून ठेवून फ्रॅक्चरच्या ट्रीटमेंटसाठी आणि त्यानंतरच्या फिजिओथेरपीच्या वेळी म्हणजे व्यायामाच्या वेळी जो होणारा त्रास आहे त्यावेळी घेतल्या जाणाऱ्या पेनकिलर्सची जी गरज आहे ती या चिकित्सेने नक्कीच कमी होते. भारताचा विचार केला तर केरळमध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये पूर्वापार आयुर्वेदीय चिकित्सा पद्धती या खूप लोकांच्या सुपरिचित आहेत आणि तिथे अनेक सुसज्ज अशी संपूर्ण आयुर्वेदिक उपचार पद्धती करणारी रुग्णालयेही उपलब्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत आणि संपूर्ण आयुर्वेदिक उपचार पद्धती जेथे की रुग्णाला ॲडमिट करून म्हणजे रुग्ण प्रवेशित करून केली जाईल अशा प्रकारच्या रुग्णालयांची महाराष्ट्रातली संख्याही आता वाढत आहे आणि त्या पंचकर्म किंवा ॲडमिट होऊन आयुर्वेदिक संपूर्ण चिकित्सा घेणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आयुर्वेदाच्या सद्यस्थितीचा भारताबाहेर म्हणजे परदेशामध्ये जर विचार करायचा झाला तर परदेशामध्ये प्रामुख्याने आयुर्वेदातील आपण जी मगाशी उल्लेखित केली ती बलस्थानं म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचा समावेश तिथे केला जातो. आयुर्वेद आणि योग या दोन्ही गोष्टींचा मोठ्या प्रमाणात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची, परदेशी विद्यार्थ्यांची संख्याही सध्या खूप वाढलेली आहे. आपल्याला नव्याने आयुर्वेद शिकणाऱ्या जे वैद्य आहेत त्यांना जर परदेशात जाऊन स्वतःचं करिअर करायचं असेल तर खूप मोठ्या संधी आता उपलब्ध झाल्या आहेत. प्रामुख्याने दिनचर्या, ऋतुचर्या यांच्याविषयी परदेशी रुग्णांना किंवा परदेशी व्यक्तींना मार्गदर्शन करणं, ते त्यांच्या देशाच्या स्थितीचा, तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून आत्ताच्या व्यवहाराला अनुषंगिक अशा काही ग्रंथातल्या उल्लेखांचा अभ्यास करून त्यांना त्या पद्धतीत ते सांगणं आणि त्याचा मोठ्या प्रमाणातला आयुर्वेदीय चिकित्सेसाठी किंवा त्यांच्या स्वास्थ्यवर्धनासाठी म्हणजे हेल्थ इम्प्रूव्हमेंट या दृष्टीने वापर हा परदेशामध्ये केला जातो आहे. त्याच्याचमध्ये दुसरं वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख करावा लागेल तो म्हणजे आपल्या घरगुती वापरातल्या मसाल्याच्या पदार्थांचा उपयोग हाही चिकित्सेसाठी म्हणून परदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. त्या विषयावरचा खूप अभ्यास आणि संशोधन असंही तिथे चालू आहे. आपल्याला त्या गोष्टी घरच्याच असल्यामुळे त्याचं महत्त्व कळलं नसलं किंवा त्याचं महत्त्व आपण फार अधोरेखित केलं नसलं तरी परदेशामध्ये मात्र या गोष्टींचा चिकित्सा या दृष्टिकोनातनं किंवा एक औषध म्हणून खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. भारतातून आयुर्वेदाचं संपूर्ण ज्ञान घेऊन आणि शिकून असे परदेशात गेलेले परदेशी किंवा भारतीय वैद्य ह्या गोष्टींचा प्रामुख्याने तिथे चिकित्सेमध्ये ट्रीटमेंटसाठी म्हणून वापर करतात.